नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना। चला मस्त दगडी खलबत्त्यामध्ये थोडीशी विलायची कुटून घेते आधी। त्याच्यानंतर मग बारीक कुटल्याच्या नंतर एका कागदावर काढून ठेवते आणि थोडेसे काजू बदाम ते सुद्धा घेतलेले आहेत। तर आता इथं काजूचे मी काय केलं, उभे काप केले आणि बदामाचे आडवे काप केले। तर असे प्रसादामध्ये खूप छान दिसतात किंवा रव्यामध्ये दिसतात छान। तर आता इथं मी थोडेसे मनुके घेतले, तूप पण घेतलेलं आहे। तर आज मला बनवायचा आहे 1.25 किलोचा रव्याचा महाप्रसाद। त्याच्यामुळे ही सगळी माझी आधीच तयारी होती। तर चला, इथं दूधसुद्धा मी 2.25 लिटर गरम करायला ठेवले। अजिबात पाणी टाकणार नाही, फक्त तूप आणि दूध। त्याच्यानंतर हे बाकीचं साहित्य, तर तूप टाकून घेतलं आणि मस्त जाडसर रवा आधी मी पूर्ण चाळून वगैरे घेतला। आणि त्याच्यानंतर मग आता इथं तूप गरम झालं पातेल्यामध्ये, मस्त जड बुडाचं पातेलं घेतलेले आणि छानपैकी तुपामध्ये रवा एकदम लालसर रंगावर येईपर्यंत भाजून घेतला। तर केळीसुद्धा इथं 2 ते 3 मी सोलून कट करून घेतल्या। त्याच्यानंतर दूध पण गरम झालं होतं, तर सगळे ड्रायफ्रूट वगैरे टाकून घेतलं, काजू बदाम त्याच्यानंतर मनुके। आणि आता इथं दूध पण टाकून घेतलं। त्याच्यानंतर अजून साखर टाकायची बाकी आहे, तर साखर मी नंतर टाकते, कारण काय होतं पूर्ण रवा शिजला ना नंतर साखर टाकायची। खूप छान मोकळा सुटसुटीत होतो आणि एकदम छान होतो चवीलासुद्धा। तर अजून मी वरून तूप टाकून घेते, जेवढं तूप पण प्रमाणामध्येच आहे, 1.25 किलोला 1 किलो तूप वापरते। तर आता इथं मी रवा पूर्ण चांगला शिजलेला आहे आणि नंतर साखर टाकली, मस्त मिक्स करून घेते। तर हा आहे रव्याचा महाप्रसाद 1.25 किलोचा। तर चला मग कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि तुम्हालासुद्धा बनवून पाहिजे असेल तर तुम्हीसुद्धा मला सांगू शकता कमेंटमध्ये। तर चला, मस्त तुळशीचे पानं वगैरे ठेवले आणि थोडीशी वाफ घेतली, छान असा महाप्रसाद तयार झालेला आहे। तर हा प्रसाद आहे ऑर्डरसाठी बनवलेला आणि वास्तुशांतीच्या पूजेचा आहे।